सर आवाज येत नाही. आवाज येत नाही काय? कायचा आवाज आला सर माईक ऑफ होता तुमचा. There are different causes of the accidents which are providing on the road surface. आता येतोय का आवाज? हा येतोय सर. येतोय सर. In that we can discuss about the road users. In the road users as like driver of the vehicles, one and more vehicles of the drivers, pedestrian as well as passengers. They are causing or they are causes the rate of increasing the rate of the accidents on the road surface as well as the vehicles. Vehicle is also important for increasing the rate of the accidents, and in that the vehicles we can say the failure of the brakes, failure of the steering system, failure of the lighting system, tire busting as well as other any defects in the vehicles. These are all causes of the accidents which are increasing the rate of the accident. Number third is our road and its conditions. In the road and its condition we can say the road which are connecting the villages, the district, the state as well as the nations. म्हणजेच जे रोड असतील विलेज एरियामधील असेल, सिटी एरियामध्ये असेल, त्याचबरोबर तुमचे असणारे जे नॅशनल हायवे और स्टेट हायवे यावर सुद्धा त्या ठिकाणी काय असेल तर रेट ऑफ ऍक्सिडेंट काय असेल डिपेंड असेल. आपण जनरली विलेज एरियामधील जर रोड बघितले लक्षात घ्या तर त्या ठिकाणी आपण लो क्वालिटीचे किंवा त्या ठिकाणी जी काय क्वालिटी मेंटेन करणं गरजेचं असते क्वालिटी त्या रोड सरफेसवरती मेंटेन केलेली नसते आणि त्यामुळं त्या रोड सरफेसवरती आपल्याला पॉट होल्स बघायला भेटत असते आणि त्यामुळं मग त्या सरफेसवरती आपल्याला स्पीड अचीव करता येणारच नाही. त्याचबरोबर रेट ऑफ ऍक्सिडेंट हा सुद्धा तुम्हाला त्या लक्षात घ्या जास्त बघायला मिळतो जर त्या ठिकाणी नंबर ऑफ व्हेकल्स मुव्हिंग होणार असतील तर. म्हणजेच आपण जनरली बघू शकतो लक्षात घ्या लोकल एरियामधील रोड सरफेसवरती मॅक्झिमम पॉट होल्स प्रोव्हाइड झालेले बघायला मिळते. त्याचबरोबर लोकांची जी पाईपलाईन्स असते ती पाईपलाईन त्यांनी करण्यासाठी पण बघा रोडवर त्यांनी एक्सकव्हेशन केलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळं मग त्या ठिकाणी त्या रोड सरफेसवरती पॉट होल्स तयार होते. त्याचबरोबर रोड सरफेस आहे तो अंडुलेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आणि मग त्यामुळं त्या सरफेसवरून व्हेकल्स मूव्ह करत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय होते तर डिफिकल्टीज निर्माण होत राहतात आणि त्या कंडिशनला जर त्या रोड सरफेसवरती मॅक्झिमम नंबर ऑफ व्हेकल्स मूव्ह होत असतील तर त्या ठिकाणी लक्षात घ्या रेट ऑफ ऍक्सिडेंट हा सुद्धा इन्क्रीज होण्याचा चान्सेस आपण त्या ठिकाणी नाकारू शकत नाही. ते जर आपण रुरल एरियात सॉरी तेच आपण अर्बन एरियात जर विचार केला शहरी भागातील तर बघा त्या ठिकाणी काय होते त्या ठिकाणी जे काय सरफेस असेल हा सरफेस प्लेन असेल रोड सरफेस असेल तो प्लेन असेल त्यामुळं त्या सरफेसवरून वाहणारी वाहनांची संख्या ही त्या ठिकाणी लक्षात घ्या मॅक्झिमम असेल. त्याचबरोबर द स्पीड ऑफ द व्हेकल्स which are moving on a particular road surface is also maximum. But on this particular road surface आपण जर त्या रोड सरफेसवरती सिग्नल सिस्टीम मार्किंग सिस्टीम जर प्रोव्हाइड केलेली नसेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या रेट ऑफ ऍक्सिडेंट हा त्या ठिकाणी इन्क्रीज झालेला आपल्याला बघायला भेटतो. त्याचबरोबर जो रोड आपला असणारा हा प्लेन सरफेस वरती असेल, व्हॅली एरियामध्ये असेल किंवा हिली एरियामध्ये असेल या लोकेशन वरती सुद्धा त्या ठिकाणी काय असेल तर आपला रेट ऑफ ऍक्सिडेंट हा त्या ठिकाणी लक्षात घ्या डिपेंड्स असेल. आपण जनरली बघू शकतो की रेनी सीझन मध्ये जे काय तुमचा घाट सेक्शन असेल हिली एरियामध्ये रोड असते लक्षात घ्या तर त्या ठिकाणी आपण बऱ्याचशा ठिकाणी बघत असतो त्या ठिकाणी दरड कोसळली असते किंवा आपण त्याला लँडस्लाइड म्हणतो तर त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या ऍक्सिडेंट प्रोव्हाइड झालेले आपल्याला बघायला मिळत राहतील. त्याचबरोबर रेनी सीझन मध्ये जे काय तुमचे ब्रिजेस असतील हे ब्रिजेस त्या ठिकाणी वाहून गेलेले सुद्धा आपण त्या ठिकाणी
बघितलेले असतील किंवा बघत असतो. लक्षात घ्या, एक 2-3 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं तर कावेरीचा उद्रेक आपण जे म्हणतो महाडपाशी झालेला, महाडपाशी ते ब्रिज वाहून गेलेला. तर हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ शकतो की त्या ठिकाणी जो ब्रिज असेल तो ब्रिज त्या ठिकाणी काय झालं तर मध्ये वाहून गेला आणि त्या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली काय झालं तर ऍक्सिडेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड झाले. लक्षात घ्या, म्हणजेच जे रोड सरफेस आहे, हा रोड सरफेस त्या ठिकाणी कोणत्या रिजन मधून गेलाय, कोणत्या एरियामधून गेलाय, कुठल्या लोकेशन वरून गेला, लक्षात घ्या, हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचा पार्ट असेल. आणि त्यानुसार मग तुमचा रेट ऑफ ऍक्सिडेंट हा सुद्धा डिपेंड असेल. आपण शहरी भागातील आणि विलेज एरियामधील जर आपण एक्झाम्पल जर बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी इझिली अंडरस्टँड होऊ शकतं की त्या ठिकाणी काय होतंय, खेड्यातील असणारे जे रोड्स असतील त्या रोडवरती आपल्याला लक्षात घ्या सरफेसची असणारी लेवल आहे ती लेवल मेंटेन केलेली आपल्याला दिसत नसते. त्याचबरोबर त्या रोड सरफेसवरती आपल्याला मॅक्झिमम पॉटहोल प्रोव्हाइड झालेले बघायला मिळतील. मग त्या ठिकाणी आपण जनरल एक्झाम्पल घेऊ शकतो की खेड्यातील लोक बरेच ठिकाणी त्या ठिकाणी पाईपलाईन साठी तो रोड तुम्हाला कटिंग केलेला बघायला मिळतो. लक्षात घ्या, तसं शहरी भागातील रोड्स असतील किंवा हायवे असेल तर त्या हायवेवरती आपल्याला कटिंग केलेलं बघायला मिळत नाही. त्यामध्ये बघा रोड कंडिशनचं स्लिपरी और स्किडी रोड सरफेस, जो तुमचा रोड सरफेस असेल हा स्लिपरी किंवा स्किडी हा जर असेल तशा प्रकारचं तरी पण त्या ठिकाणी रेट ऑफ ऍक्सिडेंट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. आता स्लिपरी आणि स्किडी म्हणजे त्या ठिकाणी जो तुमचा सरफेस असेल हा स्मूथ असेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या त्या सरफेसवरती ब्रेकिंग सिस्टीम अप्लाय होत नाही आणि त्यामुळे तुमचं व्हेकल स्लिप होतं किंवा स्किड होतं. आणि म्हणूनच बघा तुम्हाला कदाचित माहित नसेल, आपलं कॉन्क्रीट रिजिड पेमेंट आहे त्या रिजिड पेमेंट वरचा जो पहिला जो तुमचा फर्स्ट लेअर आपण म्हणतो टॉपचा, तो त्या ठिकाणी आपण त्याला काय करतोय रफ सरफेस तयार करतो. पण ज्यावेळेस ते व्हेकल त्या सरफेस वरून मूव्ह होऊन काय होतं असेल का त्याचा जो सरफेस आहे त्या ठिकाणी स्मूथ होतो. लक्षात घ्या, जो तुम्ही रफ केलेला सरफेस असेल तो रफ केलेला सरफेस त्या ठिकाणी स्मूथ होतो आणि मग कालांतरानं अशा प्रकारच्या रोडवरती लक्षात घ्या ब्रेकिंग सिस्टीम अप्लाय होत नाही आणि मग अनफॉर्च्युनेटली तुमचं व्हेकल आहे ते स्लिप होतं. लक्षात घ्या, तुम्ही बघू शकता जे मंगळवेढा रोड आहे, पंढरपूर मंगळवेढा रोड हा तुमचा पूर्ण कॉन्क्रीटचा रोड आहे आणि हा पालखी महामार्ग आहे हा तुमचा पूर्ण त्या ठिकाणी बिटुमेन टाइप रोड आहे. तर त्या दोन्ही पण रोड सरफेसवरती आपण जर व्हेकल ड्राईव्ह करायला लागलो, टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, लक्षात घ्या तर ब्रेकिंग सिस्टीम आपल्याला कोणत्या सरफेसवरती मॅक्झिमम बघायला मिळेल आणि कोणत्या सरफेसवरती आपल्याला कमी प्रमाणामध्ये बघायला मिळेल हे तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करू शकता. तर बघा ब्रेकिंग सिस्टीम ही तुम्हाला बिटुमेन टाइप ऑफ रोडवरती मॅक्झिमम अप्लाय झालेली बघायला मिळते. लक्षात घ्या, आपण जर त्या सरफेसवरती व्हेकल ड्राईव्ह करत असेल आणि त्याच्यावरती अचानकपणे इमर्जन्सी काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे अचानकपणे एखाद्या अॅनिमल्स आपल्या रोड सरफेसवरती प्रोव्हाइड झालं आपल्या वाहनाच्या समोर, तर आपण ब्रेक अप्लाय केल्यानंतर आपलं व्हेकल त्या ठिकाणी असं स्लिप होत नाही किंवा स्लाइड होत नाही किंवा स्किड होत नाही. तर त्या ठिकाणी असं काय होते घासत जातं त्या रोड सरफेस, त्या रोड सरफेस आणि टायर मध्ये फ्रिक्शन डेव्हलप होतं. त्यामुळे तुमचं जे व्हेकल आहे त्या ठिकाणी कोलॅप्स होण्यापासून त्या ठिकाणी वाचलं जात असते. आणि आपण जर कॉन्क्रीटचा रोड बघितला तर त्या कॉन्क्रीट रोड सरफेसवर लक्षात घ्या सरफेस असेल तो स्मूथ तयार होतो आणि तो स्मूथ सरफेस तयार झाल्यामुळे तुमचं जे असणारं व्हेकल आहे ते जनरल लक्षात घ्या स्लिप किंवा त्या ठिकाणी स्किड झालेलं आपल्याला बघायला भेटतं. तर हे या ठिकाणी आपल्याला डिफरन्स तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता स्वतः त्या ठिकाणी व्हेकल ड्राईव्ह करून सुद्धा. त्याच्यामुळं आपल्याला रिजिड पेमेंट वरती जर व्हेकल तुमचं फास्ट असेल आणि त्याच्यावर आपल्याला जर ऑन दी स्पॉट ब्रेक अप्लाय करायचा असेल लक्षात घ्या तर त्या ठिकाणी ते जे व्हेकल आहे ते व्हेकल त्या ठिकाणी स्टॉप होत नाही, ते सम डिस्टन्स पार करतं आणि त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली ऍक्सिडेंट सुद्धा प्रोव्हाइड होण्याचा लक्षात घ्या चान्स नाकारता येत नाही. त्याच्यानंतर ना पॉट होल्स मी तुम्हाला आताच सांगितलं होतं की व्हिलेज एरियामध्ये आपल्याला अशा प्रकारचे पॉट होल्स मॅक्झिमम बघायला मिळतील की ज्या रोड सरफेसवरती आपण कन्स्ट्रक्शन करताना क्वालिटी मेंटेन केलेली नसते पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपण जनरली बघू शकतो की खेड्यातील लोक त्या ठिकाणी पाईपलाईन कॅरी करण्यासाठी तो रोड सरफेस आपण त्या ठिकाणी त्यांनी ब्रेक केलेला बघायला मिळतो आणि मग त्याच्यावरती प्रॉपर त्याचं फिलिंग न केल्यामुळे त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली पॉट होल्स हे प्रोव्हाइड झालेले आपल्याला
बघायला मिळत असते. हा सुद्धा लक्षात या ठिकाणी काय तर सगळ्यात मोठा फॅक्टर असेल जो की त्या ठिकाणी इन्क्रीजिंग द रेट ऑफ ऍक्सिडेंट ऑन अ पर्टिक्युलर रोड सरफेस. त्याच्यानंतर ना डिच अँड अदर डॅमेज्ड कंडिशन्स ऑफ द रोड सरफेस. हेच त्या ठिकाणी आपण जे पाईपलाईन केलेले जे आपण लाईन क्रॉसिंग असते आणि जे पॉटहोल्स असतात की मोठमोठे त्यामध्ये पाणी साठते ते त्या ठिकाणी व्हेकल ड्रायव्हिंग करत असताना आपल्याला त्याचा अंदाज येत नाही की त्या होलची डेप्थ किती आहे. आणि म्हणूनच लक्षात घ्या तुम्हाला कदाचित दिसत पण असेल ज्यावेळेस रेनी सीझन असेल त्यावेळेस बघा आपल्याला मॅक्झिमम टाइम्स आपण जे मेट्रो सिटी आहेत मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्ली, तर या सिटीमध्ये बघा त्या ठिकाणी बिफोर स्टार्टिंग द रेनी सीझन त्या ठिकाणी मेंटेनन्स ऑफ द रोड सरफेस हे त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं असतं. लक्षात घ्या कारण त्या ठिकाणी द नंबर ऑफ व्हेकल्स हे त्या ठिकाणी मॅक्झिमम मूव्ह होत असतात आणि ते होत असतानाच त्या सरफेसवरती जर पॉटहोल्स असतील तर त्या ठिकाणी त्या रोड युजरला त्या पॉटहोलची डेप्थ त्या ठिकाणी एक्झॅक्ट माहित पडत नाही आणि मग अनफॉर्च्युनेटली काय होते त्या पॉटहोल मध्ये पावसाचं पाणी साठल्यामुळं त्या डेप्थ माहित न झाल्यामुळं त्या ठिकाणी नंबर ऑफ ऍक्सिडेंट हे त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्रीज झालेले बघायला भेटतात. लक्षात तर आपण हे बघू शकतो की रेनी सीझन मध्ये मग त्या ठिकाणी जे काही असणारे विविध पक्ष त्या ठिकाणी त्यांचे आंदोलन निघालेले तुम्हाला बघायला भेटत असतील की रस्त्यामधून खड्ड्यातल्या खड्ड्यामधून रस्ता आहे हेच आम्हाला समजत नाही. अशा प्रकारचे जे तुमचे असणारे कमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत असतील तर ह्याचा हाच उद्देश असेल की त्या रोड सरफेस वरती जे काही त्या पावसामुळं किंवा अदर वेदरिंग ऍक्शन्समुळं पॉटहोल्स वगैरे प्रोव्हाइड झालेले असतील ते पॉटहोल्स त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला रिमूव्ह करायचे किंवा त्या ठिकाणी ते इलिमिनेट करायचे जेणेकरून त्या सरफेस वरती जे व्हेकलचं स्पीड असेल ते व्हेकलचं स्पीड त्या ठिकाणी कॉन्स्टंट मेंटेन करता येईल प्लस रेट ऑफ ऍक्सिडेंट हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिनिमाइज करता येईल. कारण पावसाच्या पाण्यामुळे त्या पॉटहोलची डेप्थ एक्झॅक्ट त्या रोड युजरला माहित पडत नाही आणि त्यामुळं अनफॉर्च्युनेटली त्या सरफेस वरती काय होते तर ऍक्सिडेंट हा त्या ठिकाणी प्रोव्हाइड झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट असतो रोड डिझाईन. मग त्यामध्ये आपले असणारे डिफेक्टिव्ह जिओमेट्रिक डिझाईन. आपण जे जिओमेट्रिक डिझाईन ऑफ द रोड करतो ती जर डिफेक्टिव्ह असेल तरी सुद्धा लक्षात घ्या या ठिकाणी काय होणार आहे तर रेट ऑफ ऍक्सिडेंट हा त्या ठिकाणी काय होणार आहे तर इन्क्रीज होणार. आता जिओमेट्रिक डिझाईन म्हणजे काय हे तुम्हाला हायवे इंजिनिअरिंग मध्ये सेकंड इयरला आहे. लक्षात घ्या जे काय आपण पेव्हमेंट डिझाईन करतोय जिओमेट्रिक डिझाईन ऑफ द रिजिड पेव्हमेंट एज वेल एज फ्लेक्सिबल पेव्हमेंट तर तिथे असणारे जे मग ते लेअर सबग्रेड सबबेस बेस वेरिंग कोट हे जे असणारे कोट आहेत तर त्या प्रत्येकाचं डिझाईन करता लक्षात घ्या. तुम्ही जर ते डिफेक्टिव्ह केलेलं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या काय होणार आहे तर ते तो सरफेस असेल हा प्रॉपरली कन्स्ट्रक्ट होणार नाही आणि मग ऑटोमॅटिकली रेट ऑफ ऍक्सिडेंट होणार तर इन्क्रीज होणार. नेक्स्ट वन इम्प्रॉपर लाइटिंग. आपण जे स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम अप्लाय करतो आपल्याला ट्रॅफिक इंजिनिअरिंग चॅप्टर नंबर 5 मध्ये हेच बघायचं आहे की स्ट्रीट लाइटिंग आणि अर्बोरिकल्चर आणि असणारं रोड इन्व्हायरमेंट यामध्ये आपण काय करतो जे ट्री प्लांटेशन करतोय आणि स्ट्रीट लाइटिंगची सिस्टीम असेल तर ती जी असणारी स्ट्रीट लाइटिंग असेल ही जर प्रॉपरली आपण जर त्या ठिकाणी काय केली प्रोव्हाइड केली तर त्या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ ऍक्सिडेंट हा कमी झालेला बघायला भेटेल. लक्षात घ्या. एक साधा एक्झाम्पल घ्या ज्या ठिकाणी आपल्या शहरी भागातील रोड्स असतील आणि त्या रोडमध्ये जर तुम्ही स्ट्रीट लाइटिंग प्रोव्हाइड केलेली नसेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या जो न्यू रोड युजर असेल जे काही आता पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदाय लक्षात घ्या जे काही त्या ठिकाणी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेऊन येत असतात आणि त्या रोड सरफेसवरती जर तुमची स्ट्रीट लाइटिंग प्रोव्हाइड नसेल तर त्या लोकांना कुठं कर्व आहे कुठं त्या ठिकाणी त्या सरफेसवरती पॉटहोल पडलेला आहे कुठे त्या ठिकाणी काय तर डेंजर झोन आहे त्यांना काहीच माहित नसतं. लक्षात घ्या आणि मग अशा ठिकाणी अनफॉर्च्युनेटली रेट ऑफ ऍक्सिडेंट हे ऑटोमॅटिकली तुम्हाला इन्क्रीज झालेले बघायला मिळतील. लक्षात घ्या. त्यामुळं त्या रोड सरफेस वरती आपण लाइटिंग सिस्टीम प्रॉपरली मेंटेन करणं गरजेचं असतं जेणेकरून त्या रोड युजरला त्या रोड सरफेसवर बद्दल त्या ठिकाणी काय मिळेल तर ऑलरेडी इन्फॉर्मेशन किंवा आयडिया भेटत राहील. त्यासाठी आपल्याला प्रॉपरली लाइटिंग सिस्टीम करणं गरजेचं असतं. जर प्रॉपरली लाइटिंग सिस्टीम नसेल
तर ऑटोमॅटिकली तुमचा रेट ऑफ ऍक्सिडेंट हा त्या ठिकाणी इन्क्रीज झालेला आपल्याला बघायला भेटत असतो. आणि नेक्स्ट पार्ट असतो इम्प्रॉपर ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस. मग तुमचे इम्प्रॉपर ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस कोणकोणते? तर तुमचा असणारा रोड सायन्स, रोड मार्किंग, ट्रॅफिक सिग्नल्स आणि ट्रॅफिक आयझॅड हे जर प्रॉपर नसतील तर त्या ठिकाणी लक्षात घ्या काय असणार आहे, तर रेट ऑफ ऍक्सिडेंट हा सुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज झालेला आपल्याला बघायला भेटेल. जनरली इन द अर्बन एरियाज ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण सिग्नल सिस्टीम जर प्रॉपरली वर्किंग कंडिशन मध्ये असेल तर आणि तरच त्या रोड सरफेस वरती आपल्याला ट्रॅफिक वरती कंट्रोलिंग करता येईल. अदरवाईज जर तुमचं ट्रॅफिक सिग्नल हे जर प्रॉपरली वर्किंग कंडिशन मध्ये नसेल तर त्या ठिकाणी रोड युजर त्या ट्रॅफिक सिग्नलकडे काय करणार लक्षात घ्या, कॅज्युअल परा करणार किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करेल आणि मग त्या ठिकाणी त्या सरफेसवरती त्याला मूव्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली अनफॉर्च्युनेटली त्या सरफेसवरती आपल्याला रेट ऑफ ऍक्सिडेंट हे मॅक्झिमम प्रोव्हाइड झालेले आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळं आपल्याला जे काही आपण ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस यूज करणार आहोत फॉर द डे सेशन ऍज वेल एज नाईट सेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी ऑपरेट होणं गरजेचं असतं. आणि चौथा पार्ट तुमचा असेल तो इन्व्हायरमेंटल फॅक्टर. आता इन्व्हायरमेंटल फॅक्टर कोणते तर त्या ठिकाणी असतात तुमचं विंटर सीझन, रेनी सीझन आणि समर सीझन. लक्षात घ्या या तिन्हीचाही या ठिकाणी आपल्याला इफेक्ट झालेला बघायला मिळतो. तो कसा होतो बघा आता, the conditions of the road surface or the other existing geometric features or any of the environmental conditions of the road may not be to the expectation using an accident. यामध्ये बघा आता वेदर कंडिशन्स कशा असतील, the unfavorable weathering conditions like moist, fog, snow, dust, smoke or heavy rainfall which restrict normally visibility and render driving unsafe. ज्यावेळेस त्या रोड सरफेस वरती स्मॉग, फॉग, डस्ट, स्मोक, मॉइस्ट, मस्ट, हेवी रेनफॉल अशा प्रकारचे जर त्या ठिकाणी काय झाले कंडिशन्स निर्माण झाले तर त्या सरफेसवर त्या ड्रायव्हरला लक्षात घ्या सेफली ड्रायव्हिंग करता येणार नाही आणि अनफॉर्च्युनेटली मग त्या ठिकाणी रेट ऑफ ऍक्सिडेंट आहे तो इन्क्रीज होऊ शकतो. आपण जनरली त्या ठिकाणी टीव्ही वरती न्यूज किंवा व्हिडिओज बघू शकतो. लक्षात घ्या जनरली आपण विंटर सीझन मध्ये धोक्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्या धोक्यांमुळे त्या ठिकाणी रोड सरफेस वरती त्या ड्रायव्हरला किंवा त्या रोड युजरला दिसत नाही की रोड सरफेस वरती कर्व कुठं आहे, डिवायडर कुठं आहे किंवा त्या ठिकाणी व्हॅली कुठल्या साईडला आहे. मग त्यामुळे त्या ठिकाणी लक्षात घ्या तर अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं जे व्हेइकल आहे ते हॅमरिंग होऊ शकतं, दरीमध्ये कोसळतं किंवा त्या ठिकाणी लक्षात घ्या अजून बरेचसे किस्से आपण अशा प्रकारे बघू शकतो की त्या ठिकाणी त्या धोक्यामुळं त्या ड्रायव्हरला एक्झॅक्ट अलाइनमेंट ऑफ द रोड हे आपल्याला त्याला ओळखता न आल्यामुळे पेमेंट जी काय विड्थ असेल ती त्याला न ओळखता आल्यामुळे त्या ठिकाणी काय होणार तर ऍक्सिडेंट आहे तो प्रोव्हाइड झालेला आपल्याला बघायला भेटत असतो. तेच त्याच्यानंतर रेनी सीझन मध्ये काय होतंय मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ द रेनफॉल ही जर प्रोव्हाइड होत असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या रोड सरफेस वरती त्या रोड युजरला व्हेइकल ड्राईव्ह करत असताना लक्षात घ्या तर प्रॉपरली त्या सरफेस वरती त्याला दिसत नाही किंवा त्या ठिकाणी रोड सर्व्हिस प्रॉपरली त्याला मेंटेन करता येत नाही. त्यामुळं तो अजून काय करतो लक्षात घ्या त्या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ ऍक्सिडेंट हा इन्क्रीज झालेला आपल्याला बघायला भेटतो. त्याचबरोबर समर सीझन मध्ये लक्षात घ्या मॅक्झिमम टाइम्स काय होते तर मॅक्झिमम टेम्परेचर मुळे टायरचं बस्टिंग होत असतं. त्यामुळे तुम्हाला त्या सरफेस वरती ऍक्सिडेंट प्रोव्हाइड झालेले आपल्याला बघायला मिळत असतात. तर हे अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय करतोय आपण लक्षात घ्या वेगवेगळे वेदरिंग कंडिशन्स ते अफेक्ट करतात आणि त्यामुळे त्या सरफेस वरती लक्षात घ्या काय होणार तर ऍक्सिडेंट प्रोव्हाइड होणार आहेत. तर हे आपल्याला मिनिमाइज करायचे कसे यासाठी आपण लक्षात घ्या काय करू शकतो प्रयत्न करायचे असते
तर त्यासाठी आपल्याला अगोदर त्याची कारण माहित असणं गरजेचं आहे की रोड सरफेसवरती ऍक्सिडेंट कशामुळे होणार आहेत किंवा होत असतील. नेक्स्ट असेल तो ॲनिमल्स, स्ट्रे ॲनिमल्स ऑन द रोड सरफेस. मग त्या ठिकाणी जे काय रोड सरफेसवरती ॲनिमल्स प्रोव्हाइड होत असते. मग आपण जनरली बघतो रोड सरफेस कुत्र्यांचं प्रमाण जास्त राहतं लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी बघा मग ते व्हेकलला हॅमरिंग झाल्यानंतर ना काही कधी जे व्हेकल आहे ते त्या ठिकाणी स्लाइड होतं रोड सरफेसवरती किंवा त्या ठिकाणी रोल ओव्हर होतं किंवा त्या कुत्र्या तरी जीव गेलेला आपल्याला दिसतो लक्षात. तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपण वेगवेगळे जे असणारे रिझन्स आहेत ते रिझन्स आपण या ठिकाणी बघू शकत असतो. आता अदर कॉजेस कोणकोणते आहेत ऍक्सिडेंट प्रोव्हाइड होण्याचे? तर इनकरेक्ट साईन अँड सिग्नल्स हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं असेल. रोड सरफेस वरती जे सिग्नल आणि साईन आपण प्रोव्हाइड करतो ती जर इनप्रॉपर असतील, इनकरेक्ट असतील लक्षात घ्या, तरी सुद्धा त्या सरफेस वरती तुम्हाला ऍक्सिडेंट प्रोव्हाइड झालेले बघायला मिळतील. गेट ऑफ लेवल क्रॉसिंग नॉट क्लोज्ड वेन रिक्वायर्ड. ज्या ठिकाणी लेवल क्रॉसिंग असेल रेल्वेचं आणि रोडचं लेवल क्रॉसिंग असेल, हे आपल्याला ज्यावेळेस गरजेचे नाही त्यावेळेस आपण जर ते क्लोज केलेलं नसेल तरी सुद्धा लक्षात ठिकाणी काय होतं ऍक्सिडेंट प्रोव्हाइड होऊ शकतो. रिबन डेव्हलपमेंट म्हणजे रोडच्या कडची तुमच्या असणारे जे मार्केट शॉप्स हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या फार मोठा फॅक्टर्स अफेक्ट करते. कारण मार्केट शॉपमुळे त्या ठिकाणी लोकांची रहदारी जास्त राहते. जे पेडेस्ट्रियन आहेत ते पेडेस्ट्रियन त्या ठिकाणी काय राहतं लक्षात घ्या जास्तीत जास्त प्रोव्हाइड झालेले आपल्याला बघायला मिळतील आणि त्यामुळं त्या सरफेसवरती रेट ऑफ ऍक्सिडेंट हा त्या ठिकाणी मॅक्सिमम होऊ शकतो. त्यामुळं मग आपण काय करतो जनरली तर बायपास हा प्रोव्हाइड करतो जनरली, जेणेकरून जे हेवी व्हेकल्स आहेत किंवा लॉंग रूट व्हेकल्स आहेत त्या ठिकाणी बायपासचा यूज करून ते शहरामधून बाहेर पडतील. तुम्हाला रिबन डेव्हलपमेंट जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हडपसरला बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्या हडपसरचा जो एरिया आहे त्या ठिकाणी बघा जे मार्केट शॉप्स आहेत त्यामुळं किती गर्दी राहते पेडेस्ट्रियन लोकांची किंवा रोड युजर्सची. त्यामुळे मग त्या रोड सरफेस वरती व्हेकल्सची मुवमेंट करण्यासाठी किती प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. त्यामुळं रेट ऑफ ऍक्सिडेंट हा ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतो. तर त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला सिग्नलिंग सिस्टीम्स प्रोव्हाइड केले आपल्याला बघायला भेटेल. त्याच्यानंतर ना badly located advertisement boards or service stations. हे तुमचं जे बर्थडेचं वगैरे आपण जे बॅनर वगैरे बसवतो रोडच्या कडेला बर्थडे आहे भावाचा अशा प्रकारचे जे असतात बॅनर्स मोठमोठे तर ते बॅनर सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या रोड सरफेस वरती त्या ऍक्सिडेंटसाठी कारणीभूत असू शकतात. तुम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल पुण्यामध्ये बघा त्या ठिकाणी जे वरती आपलं जो इन्फॉर्मेशन जे साईन लावलेले असते त्या की हडपसर इकडं परत ते कुठं अहमदनगर असेल त्याच्यानंतर ना खडकी असेल मुंडवा असेल अजून परत नंतर ना मिलिटरी कॅम्प असेल अशा प्रकारचे जे आपल्याला रोड साठी त्यांनी काय डायरेक्शन दाखवले इन्फॉर्मेटर साईन आपण त्याला म्हणतो. तर तो वरचा जो बॅनर होता लक्षात घ्या तो पूर्ण त्या ठिकाणी म्हणजे एक्झॅक्ट काय झालं होतं सिग्नल पडलेला होता आणि बरोबर सिग्नलच्या वरतीच ज्या ठिकाणी लोक थांबतात त्याच ठिकाणी काय होतं ते बॅनर वरचा होता लक्षात घ्या ज्या ठिकाणी आपण त्या इन्फॉर्मेटर सायन्स प्रोव्हाइड केलेल्या होत्या. तर तो बरोबर काय लक्षात घ्या त्या ठिकाणी त्या रोड त्याच्या डोक्यामध्ये पडलेला होता किंवा ते खाली पडलेला होता. त्यामुळे लक्षात घ्या बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी इंजुरी झालेली आपल्याला बघायला भेटलेली होती किंवा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता 2 वर्षापूर्वी हा किस्सा झालेला होता की ज्या ठिकाणी सिग्नल त्या ठिकाणी काय रेड ऑन झाला होता आणि ते सगळे ते त्या जागेवर थांबलेले होते आणि बरोबर ते काय झालं वरून पडलं जे काय आपण सिग्नल आहे सिग्नलचा बोर्ड असेल तो काय झाला वरून खाली पडला आणि त्या ठिकाणी बरेच त्या ठिकाणी रोड युजर्स काय झाले होते इंजुरी झाले होते. तर हे बॅनर सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या बॅडली लोकेटेड ऍडव्हर्टाइजमेंट बोर्ड्स हे सुद्धा त्या ठिकाणी सध्या धोकादायक त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते जेणेकरून त्या सरफेसवरती ऍक्सिडेंट प्रोव्हाइड झालेला आपल्याला बघायला मिळतो लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना to sum up, an accident may be caused due to combination of the several reasons and seldom due to the one particular reason. Hence, it is not often possible to pinpoint a particular single cause of the accident. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट एकाच कुठल्या तरी रिझन मुळे त्या सरफेस वरती ऍक्सिडेंट प्रोव्हाइड झाला असं आपल्याला पिन पॉइंट करता येणार नाही पर्टिक्युलर रिझन वरती आपल्याला बोट धरून ठेवता येणार नाही की ह्यामुळेच ऍक्सिडेंट झाला.
ऍक्सिडेंट होण्याचे सो मेनी रिझन्स त्या ठिकाणी लक्षात घ्या असू शकतात. पण जनरली आपण जे काय फाइंड केलेले आहेत हे आपण जे रेग्युलर आपल्याला दिसते त्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती आपण हे काय केलेलं आहे त्या क्लासमध्ये जर डिवायडेशन केलं असतं कॉजेस ऑफ द ऍक्सिडेंट. पण असं त्या ठिकाणी पर्टिक्युलर पॉइंटवर त्याला ठामपणे सांगता येणार नाही की या रिझनमुळं या सरफेसवरती ऍक्सिडेंट काय झाला तयार झाला किंवा या सरफेसवरती मॅक्झिमम नंबर ऑफ ऍक्सिडेंट असे होऊ शकते. त्याला सो मेनी रिझन्स लक्षात घ्या असू शकतात. पण आपला मेन अजेंडा असेल तो म्हणजे त्या ठिकाणी टू अवॉइड और टू मिनिमाइज रेट ऑफ द ऍक्सिडेंट ऑन द पर्टिक्युलर रोड सरफेस. तर लक्षात घ्या द कॉजेस ऑफ द ऍक्सिडेंट हे तुमचे असणारे डिफरंट कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट. पहिलं म्हणजेच कोणता तर त्या ठिकाणी रोड युजर असेल, दुसरा असेल तो व्हेकल असेल, तिसरा असेल तो रोड अँड इट्स कंडिशन्स आणि फोर्थ असेल तो इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. या 4 क्लासमध्ये आपण त्या ठिकाणी ऍक्सिडेंटचे कॉजेस त्या ठिकाणी आपण बघू शकतो. स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो सर दिसते. तुमची गेली की एक मिनिट. आता आपला नेक्स्ट पार्ट असेल तो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स टू प्रिव्हेंट रोड ऍक्सिडेंट. आता आपण कॉजेस बघितले की रोड सरफेस वरती ऍक्सिडेंट कशा कशामुळे होऊ शकतात हे आपण बघितले कॉजेस. आता त्या कॉजेस वरती आपल्याला कोणकोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण करू शकतो तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. लक्षात घ्या. तर द ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स इन्व्हॉल्व प्रॉपर्टी डॅमेज. बेसिकली काय होतं तर प्रॉपर्टीचं डॅमेज म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर या प्रॉपर्टी तुमचं काय होतं नुकसान होतं. पर्सनल इंजुरीज और इव्हन कॅज्युअलिटीज म्हणजे त्या ठिकाणी पर्सनल इंजुरीज म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला थोडंफार लागू शकते किंवा त्या ठिकाणी डेथ पण होऊ शकत असते. Therefore, the traffic engineer has to carry out systematic accident studies to investigate the causes of the accident and to take preventive measures in terms of the design and control. मग अगोदर आपल्याला त्या ठिकाणी त्याचे जे असणारे जे कॉजेस आहेत ते कॉजेस अगोदर माहित असणं गरजेचं आहे. आणि ते कॉजेस जर माहित असतील तर त्यावरती आपल्याला कोणकोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो जेणेकरून त्या ठिकाणी काय करतोय तर रेट ऑफ ऍक्सिडेंट हा आपल्याला काय करू शकतो आपण मिनिमाइज करू शकतो. तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण ऍट द टाइम ऑफ डिझाईन ऑफ द जिओमेट्रिक हायवे ऑफ द रोड सरफेस आणि कंट्रोलिंग द स्पीड ऑफ द व्हेकल्स विच आर मुव्हिंग ऑन अ रोड सरफेस. एकतर आपण त्या ठिकाणी जिओमेट्रिक डिझाईन करताना पण त्याच्यावरती कंट्रोलिंग करू शकतो, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स प्रोव्हाइड करू शकतो. आणि एखादा रोड सरफेस आपण त्या ठिकाणी कास्टिंग करून पूर्ण झालेला आहे आणि मग त्या सरफेस वरती आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या रोड सायन्स प्रोव्हाइडिंग द रोड सायन्स, रोड मार्किंग, रोड सिग्नल्स अँड ट्रॅफिक आयलँड्स या सगळ्यांचा त्या ठिकाणी यूज करून त्या ठिकाणी आपण त्या सरफेस वरती जो रेट ऑफ ऍक्सिडेंट आहे तो त्या ठिकाणी आपण मिनिमाइज करू शकतो. लक्षात घ्या. तर यासाठी आपल्याला अगोदर कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट माहित असणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड तुमचा ट्रॅफिक इंजिनियर जनरली ट्रॅफिक इंजिनियर जो आहे तो काय करू शकतो मग त्या कॉजेस ऑफ ऍक्सिडेंटच्या रेफरन्स वरती मग त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणकोणते प्रोव्हाइड करायचे याचा त्या ठिकाणी विचार करतो. मग त्या ठिकाणी आपण जनरली प्रिव्हेंटिव्ह मेजर्स 2 टाइप मध्ये डिवाइड करू शकतो. तर ऍट द टाइम ऑफ डिझाईन ऑफ द जिओमेट्रिक हायवे आणि ड्युरिंग द कंट्रोलिंग द मुवमेंट ऑफ द व्हेकल्स ऑन द पर्टिक्युलर रोड सरफेस. त्या रोड सरफेस वरती व्हेकलची मुवमेंट होत असताना त्याच्यावरती पण कंट्रोलिंग करणं आपल्याला त्यासाठी मग आपल्याला कोणकोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण यूज करू शकतो याचा पण त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायला बसेल. The various measures to prevent the road accidents are generally divided into 3 categories आणि ही
दिस 3 कॅटेगरी इज नोन ॲज अ 3 E's. कन्सेप्ट ऑफ 3 E's लक्षात घ्या. कन्सेप्ट ऑफ 3 E's. E means engineering, enforcement and education. लक्षात घ्या. कन्सेप्ट ऑफ 3 E's याच्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स तुम्हाला विचारला असेल. राईट अ शॉर्ट नोट ऑन कन्सेप्ट ऑफ 3 E's किंवा तुम्हाला एमसीक्यू टाइप मध्ये असेल which type of a, that means what is meant by 3 E's. What is meant by 3 E's हा तुमचं लक्षात घ्या. तर 3 means engineering, enforcement and education. तर या 3 रेफरन्सच्या बेसिस वरती आपण त्या ठिकाणी त्या रोड सरफेस वरती रेट ऑफ ऍक्सिडेंट हा मिनिमाइज करू शकतो. लक्षात घ्या. तर आपल्याला या ट्रॅफिक इंजिनिअरिंग मध्ये हा कन्सेप्ट ऑफ 3 E's सगळ्यात महत्वाचा असेल. which are prevent the rate of accident, or we can say we can reduce the rate of accident on the road surface by using the concept of 3 E's. So generally 3 E's described in details in the form of engineering, enforcement and education. आता इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर आपण जे काही त्या ठिकाणी जिओमेट्रिक डिझाईन ऑफ द रोड सरफेस त्या ठिकाणी काय करतो, डिसाईड करत असतो. जर डिटेल्स मध्ये आपण त्या ठिकाणी बघणारच आहोत, पण सांगू थोडक्यात. जे की त्या ठिकाणी जिओमेट्रिक डिझाईन करतोय, अलाइनमेंट त्या ठिकाणी करतोय, रोडचं कन्स्ट्रक्शन करतोय, रोडचं कन्स्ट्रक्शन केल्यानंतर त्या सरफेस वरती आपण मग रोड मार्किंग करतोय, रोड सायन्स प्रोव्हाइड करतोय, रोड सिग्नल्स प्रोव्हाइड करतोय, ट्रॅफिक आयलँड प्रोव्हाइड करतोय. हे सगळं कोण ठरवतोय, तर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. लक्षात घ्या. हे सगळं कोण करतोय, अगदी रोडचं अलाइनमेंट करण्यापासून, त्याचं जिओमेट्रिक डिझाईन करण्यापासून तर रोड सरफेस वरती ट्रॅफिकचं सिग्नल्स बसवण्यापर्यंतचं काम हे सगळं लक्षात घ्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या अंडर चाललेलं असतं. इन्फोर्समेंट म्हणजेच काय, तुमचं असणारं आरटीओ डिपार्टमेंट. जे काय त्या ठिकाणी रूल्स असतील ट्रॅफिक बद्दलचे, त्या ट्रॅफिक बद्दलचे रूल्स त्या ठिकाणी या आरटीओ डिपार्टमेंटच्या थ्रू त्या ठिकाणी काय करतो आपण, त्या इच अँड एव्हरी रोड युजरला आपण काय करतो, लक्षात घ्या, कंपल्सरी करतो. कारण इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं फक्त महत्व काय असेल, तर त्या ठिकाणी रोडचं अलाइनमेंट करणं, रोडचं जिओमेट्रिक डिझाईन करणं, रोडचं कन्स्ट्रक्शन करणं, रोडचं मेंटेनन्स करणं आणि त्या रोड सरफेस वरती जे काय तुमच्या व्हेकलची पेडेस्ट्रियनची मुवमेंट होणार आहे त्याच्यावरती कंट्रोलिंग करणं. कंट्रोलिंग करणं म्हणजे काय, त्यांचा जो फ्लो असेल, त्याचा असणार जे स्पीड असेल, हे स्मूथ आणि रेग्युलर मॅनर कशा प्रकारे आपल्याला मेंटेन करता येईल यासाठी त्या ठिकाणी करणं, सतत प्रयत्न करणं हे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं काम असेल. इन्फोर्समेंट दॅट मीन्स आरटीओ डिपार्टमेंट यांचं काय काम असेल, की जे काय तुमचे वेगवेगळे नियम्स असतील. मग कोणते नियम, तर टू व्हीलर वरती फक्त 2 पर्सननीच काय करायचंय, मूव्ह व्हायचंय. टू व्हीलर वरती प्रवास करताना हेल्मेट यूज करायचं आहे. त्याच्यानंतर ना तुमच्या त्या व्हेकलचं असणारं जे ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही घेणं गरजेचं आहे. तुमच्या त्या गाडीचं असणारं मग ते लाईफ ऑफ द व्हेकल्स, त्याचबरोबर अजून बाकीचे तुमचे असणारे जे रूल्स, की त्या ठिकाणी 18 वर्षाच्या वरच्या पर्सनला त्या ठिकाणी त्या रोड सरफेस वरून वाहने हा कायद्याने काय असेल तर रूल त्या बनवलेले असतील, त्या सगळ्यांचं पालन या प्रत्येक इच अँड एव्हरी रोड युजर करून घेण्याचं काम हे आरटीओ डिपार्टमेंट करत असतं. त्यामध्ये अजून परत सिग्नल सिस्टीम प्रोव्हाइड केलेले असेल, तर ते सिग्नल सिस्टीम कोण ब्रेक करतंय का, सिग्नलचं म्हणजे असणारे जे रूल्स आहेत ते रूल्स ब्रेक करून कोण त्या ठिकाणी रोड सरफेस वरून मूव्ह होतंय का, या सगळ्यावरती कंट्रोलिंग ठेवण्याचं काम हे कोण करत, लक्ष या ठिकाणी आरटीओ डिपार्टमेंट करत असतं. हे परवा जे तुम्हाला दाखवतोय त्या ह्यामधनं दुबई मधनं, तर ते लक्षात घ्या, ह्या इन्फोर्समेंटच्या अंडरच असं लक्षात घ्या की त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये काय करायचंय, बघायचं की त्या ठिकाणी कोणत्या व्हेकल एखादा रूल्स ब्रेक करते का, आणि ते जर करणार असेल तर त्यांच्यावरती पेनल्टी बसवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू शकत असतो. हे कोण करतं, तर या इन्फोर्समेंटच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई होत असते. आणि थर्ड वन असेल तर एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे काय, तर हे ह्याचं शिक्षण, प्रशिक्षण आपण जे म्हणतो प्रशिक्षण वगैरे, तर ते वारंवार त्या ठिकाणी जनतेसमोर ते मांडलं पाहिजे. तर त्यांना नवीन रूल्स असणार, जे काय नवीन रूल आहे त्या नवीन रूलचं त्यांना महत्व सांगितलं पाहिजे, तर त्यांना ते समजून सांगितलं पाहिजे. तर आणि मग त्यामुळे काय होणार आहे, तर त्या रोड सरफेस वरती इच अँड एव्हरी रोड युजर त्या ठिकाणी सेफली काय होईल,
मूव्ह होईल, सेफली ड्राईव्ह करेल आपलं स्वतःचं व्हेकल आणि प्रत्येकाची लाईफ असेल लक्षात कारण त्यानं म्हणजे स्वतःची पण लाईफ त्यानं काय करेल व्यवस्थित जगेल आणि दुसऱ्याला सुद्धा त्याने काय करेल लक्षात घ्या जगू देईल. म्हणजे त्या ठिकाणी एक माणूस जगाने जगू द्या. तसं त्या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला घ्या एज्युकेशन जर प्रोव्हाइड केलं त्या प्रत्येक रोड युजरला इच अँड एव्हरी, मग त्या ठिकाणी जर शाळा कॉलेजेस असतील तर शाळा कॉलेजेसमध्ये येऊन त्यांना काय करणं लक्षात घ्या सेमिनार टाईप मध्ये प्रेझेंटेशन करणं. जे काही त्या ठिकाणी एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉईच्या त्या ठिकाणी एम्प्लॉईच्या ऑफिसमध्ये जाणे एक तासभर त्यांना काय करणं त्या ठिकाणी काय करणं त्याबद्दलचं प्रेझेंटेशन आहे ते सांगणे आणि महत्व पटवून देणे. जे बाकीचे असणारे जे अनएज्युकेटेड पर्सन आहेत त्या लोकांसाठी मग परत त्या ठिकाणी तालुका लेवलला जे काही तुमचं तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती ऑफिस असेल त्या ठिकाणी काय करणं त्या कार्यक्रमाचं आयोजन करणे जेणेकरून त्या लोकांना काय करणं त्याबद्दलची असणारी माहिती आहे ती मिळत जाईल लक्षात घ्या. तर हे त्या ठिकाणी हे एज्युकेशनच्या अंडर आपल्याला बघायला भेटत असतं. तर याबद्दलचं डिटेल डिस्कशन आपण त्या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरला बघूयात. या इंजिनिअरिंग एन्फोर्समेंट आणि एज्युकेशन बद्दलचं कन्सेप्ट ऑफ सीईज म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला हा पॉईंट आहे तो समजून घ्या लक्षात घ्या. तर आपण या ठिकाणी आज थांबतोय. कॉजेस ऑफ द ऍक्सिडेंट पूर्ण बघून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ द रोड ऍक्सिडेंट त्यामध्ये लक्षात घ्या कन्सेप्ट ऑफ ट्रीज इंजिनिअरिंग एन्फोर्समेंट अँड द एज्युकेशन दीज आर द थ्री is very important for preventing or minimizing the rate of the accident on the road surface. ठीक आहे अटेंडन्स टाकून लेफ्ट झालं तरी चालेल आपण नेक्स्ट लेक्चरला कॅरी करू.